आणि आषाढी एकादशी अवघ्या एका महिन्यावरती आलेली आहे आणि उद्यापासून 3 दिवस विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती रासायनिक लेपन प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस मंदिर बंद ठेवलं जाईल। आज रात्री 10 वाजता या प्रक्रियेला सुरुवात होणार असून आज संपूर्ण मूर्ती रासायनिक क्रियेने स्वच्छ केली जाईल आणि यानंतर परवा म्हणजे 23 जून रोजी मूर्तीच्या शिजलेल्या भागावर मूर्तीप्रमाणेच असणाऱ्या दगडाची पावडर भरली जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती रासायनिक लेपन केलं जाईल। शासनाने भारतीय पुरातत्व विभाग आणि तज्ञांचा सल्ला घेऊन लेपन करावं आणि मूर्तीचं आयुष्य पुढच्या शेकडो वर्षांसाठी वाढवावं अशी अपेक्षा वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धनाचं सध्या काम सुरू आहे। या कामाअंतर्गत जी श्री विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे त्याचं सुद्धा जतन संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे। भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे आपले राज्याचे पुरातत्व विभाग त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय, मंदिरे समिती या सर्वांचीच मागील आठवड्यात संयुक्त अशी बैठक झाली आणि पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आपण पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरती जतन संवर्धनाची रेस्टोरेशनची प्रक्रिया करणार आहोत। पुरातत्व विभागाची मंडळी असेल किंवा शासनाने नियुक्त केलेले त्याच्यावर PhD केलेली जी मंडळी असेल त्या मंडळीच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीने हा वज्रलेप करावा की ज्याच्यामुळं ही मूर्ती पुढे हजारो वर्षे भाविकासाठी जशीच तशी भाविकांना दर्शनाकरता मिळाली पाहिजे।